इकडे हाय का बोबाटात असला राखेल भेटायचंय कार्डावर. आवा मुंबई पुण्याची माणसं इकडे यायला लागली की गावाला परत त्या गॅस लॉकडाऊन खरं पडायचं का बरं? खरं म्हणा, खरं पडायचं का हो तुमच्या इकडे बोबाटा असला तर आम्हाला व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, सरपान बिरपान गोळा कराय बरं पडेल वारं गावावर सुटलं. आहो सरपण नग बाई, गॅस बंद झाला लॉकडाऊन पडलं तर कुठं जायचं हिंडायला हुडकायला, पुन्हा घरातनं बाहेर निघलं की पोलिस राखण बसतात. पडायचं यात्रा बी नाही व्हायची म्हणतात आपली. यात्रा बी नाही व्हायची म्हणतात बाय मग बाया. मग आमच्या गावात ऑर्केस्ट्रा ही ठेवलेलं त्याचं काय म्हणतात अजून डिक्लेअर तर नाही झालं. काय माहिती, कोण म्हणताय अफवा हाय, कोण म्हणताय खरंच हाय. मी तर न्यूज वाचून वाचून आणि ते ऐकून का नाही रातभर झोपूस तर. अहो त्या अजित पवाराचं बी तसंच केलं की जेवण खाय ना, आज यायचं आणि उद्या यायचं. काय झालं? अफवा पसरत्या म्हणजे माणसांच्या भावना बाहेर काढते ती. पण ह्या लॉकडाऊनचं काय काय माहिती. पण आता आधी मी कसलं लॉकडाऊन हा गॅसमुळं आता युद्ध तिकडं सगळं तिकडं. आता आमचं काय गरिबानं केलंय, आम्ही काय केलंय, काय खायचं? आम्ही काय खावा ढेकळं करा मग पहिल्यासारखा. तांदूळ चालू फुकाटचं, किडकं गहू, त्यातलं निमक मस्किडानं पाडलेलं पीठ, तांदळातल्या आळ्या जाळ्या खडं. परत रॉकेल भेटायचं म्हणल्यावर पहिलं किती 10 रुपये लिटर, 10 रुपये लिटर रॉकेल होतं. आता काय माहिती किती कसं लिटर आहे बा, तेवढं पण आम्हाला राखेल सांगा. बघितले का मग तुम्ही? ह्या गॅसचं काय करायचं ते बी सांगा आम्ही. हा पण एवढे ह्याच्यात भेटले का राखेल 2-4 वर्षात? 2-4 वर्षात नाही बघा. तुम्हाला सांगते माझी कावी जन्मली का, कावी जन्मली का तेव्हापासून मी का ना रॉकेल हा नावाचा शब्द बघितलंच नाही. आता लाकडाच्या शिगड्या आणावी ती आता सरपण हुडकायला जावं तर हा बघा सरपण तर नाही. त्यानं तळ्यावर गेलं लाकडं तोडायला तर पोलीस हाणल, फॉरेस्टात गेलं तर साहेब धरून हाणल. हाय का नाही व? आता काय घालावा चुलीत? चिंध्या जाळून पण का नाही पुन्हा काय घालायचं? काय बाई आमच्या भागा एक ना धडण भाराभर चिंध्या. खरं खरं सांगा, आम्हाला लॉकडाऊन पडायचंय का? कुणाला माहिती? आम्हाला तर काय सगळ्या शिव्या बातम्याच असतात, ताज्या तवान्या तर कवा भेटतच नाही त्या. लाडक्या बहिणीचा पैसे वाढवून द्या म्हणा. लॉकडाऊन पडायचंय म्हणल्यावर नाही. पण एवढं मोठे मोठे लॉकडाऊन पडली पण माझं बिलकुल हाल ना बाबा झालं नाही. नाही म्हणलं तर नाहीच झालं. नाही ह्या बारक्या लॉकडाऊनला इथं होती मी, पण मोठ्या लॉकडाऊनला इंदा परत होती इडभटीवर होती. पण कामधंदा चालू मस्तपैकी, खाणं पिणं मस्त होतं. माणसं म्हणजे घरातनं बाहेर नका निघू, घरातनं. पण आमचं काम चालू होतं त्या वर्षी तर आमचं आवर्जून पैसे फिटलं होतं. एवढंच की माती ही ती सगळं बंद पडलं होतं. दरवर्षी कोरोनाचं काय ना काय उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की चालूच होतं. या सुट्टीला जाणं म्हणतात का इकडे तिकडे? काय माहिती कोरोना टोरोना. अरे कुरुन्या तुला मर्याचा गड्डा उठला काय माहिती बाई कुठं आला. आता ही चायनाचा होता कोरोना म्हणून शिव्या देत होते मी, पण आता कुणाला द्यावा? चला दारात मरणाचा राडा पडलाय. सगळ्या गावाचं काम झालं पण माझा अंदाज तसंच पडलाय. तर आता न्यायचंय बघा हांडा भरून. आणि हो का भुईमुग काढायला यावर का आमच्या इथं भुईमुगला मेघाताईला लावलाय. हो का भेंडी भुईमुग, हो बघा हे भेंडी आहे आणि हे भुईमुग आहे. तर या बरं का भुईमुग काढायला वाट्यानं द्यायचा म्हणजे जेवढा हा निम्याच्या वर ना निम्याच्या वर भुईमुग. हो का भेंड्या पण 2 यायला लागल्या त्या ह्याला दिसल्या का? हो का होय. माणसं म्हणते ती जा हरभर दाखवा. हो का गवत. कोण माणसं म्हणते हरभऱ्याच्या झाडाला फास घ्यायचा ना, हरभऱ्याच्या झाडाला फास घ्या का असंच म्हणतात ना, काय माहिती काय तर म्हणते ती बाई. पण आमची भेंडीचं झाड बघा केवढं मोठं आहे. आली बोरचं पाणी न्यायला. एक बाईनं मला अडवलं होतं मेघाताई. मला म्हणली ही जंपर कुठून घेतलं ग तो? मी म्हणलं का व? म्हणलं अगं लय भारी दिसतात. म्हणल्या तुला काय सांगू जंपरला शिलाई म्हणल्या मी 250 रुपये शिलाई देते. पोत्यावानी जंपर बाई शिवते, एक जंपर धड शिवानं. मग मी कशासाठी गेली ती यायला लागली होती जीवरून ते
स्टँडवरनं यायला लागली होती आणि त्या बाईकडे द्राक्ष दिसली मला आणि मला भूक पण लय लागली होती आणि पाणी बाटलीतलं पण लय गरम झालं इष्टीत गरम झालं. मग मी ते द्राक्षवाली का नाही एका पोराला द्राक्ष देत होते. मग मी पण गेले त्या द्राक्षवाली पुढे असा हात केला आणि त्या द्राक्षवालीकडेच बघायला लागले. मग तिनं काय केलं, एक 5-6 द्राक्ष घेतले माझ्या हातावर ठेवले. मग मी एक तोंडात टाकले निघालीच सरळ, म्हणजे घ्यायचं बीचं काहीच नव्हतं माझ्या मनात. हे ते मी नुसतं आपला सहज हात केला की त्या द्राक्षवालीनं मला द्राक्ष दिले 2-4 आणि तोंडात टाकले ना. तेवढं तिनं परत मला हाक मारून बोलवून घेतलं. मी म्हणलं काय, मला म्हणले जम्पर कुठनं का आणलं, म्हणले लईच भारी जम्पर आहे. तर मी म्हणलं का व चांगलं नाहीत का दिसत, नाही का म्हणली खरंच काय सांगू तुला, म्हणली आमच्यातल्या टेलरने म्हणली जम्परच चांगलं शिवून आहेत. 250 रुपये शिलाई घेतली तरी म्हणली हे बघ पोत्यावाने जम्पर आहेत म्हणली. मला इथं माणसा बाजारात बसायला लागतं म्हणली आणि नुसतं झाकू जार झाली पण म्हणली काय सुद्धा धड नाही जम्पर शिवत म्हणली, पैशासारखं पैसे घेतात. मग ही जम्पर चांगला आहे तर बघ म्हणले, अंग झाकून झुकून सगळं म्हणले बनेलावाने कमरापर्यंत तर जम्पर लांबलंच खाईत वर माझा हे पोट बीट दिसत नाही काय नाही. हा लेक लागली जाच लावा, लेक माझी तशीच करते. तर मग मी म्हणलं अहो मावशी म्हणलं ऑनलाईन मागवलेलं आहे तर म्हणलं हे उन्हाळ्याचं म्हणलं मी काळी भंगार पडन म्हणून म्हणलं मी मागवलेलं आहे तर म्हणली केवढं लागं. मी म्हणलं 250 रुपयाला 3, एक पांढरा एक काळा दिलाई. मला म्हणले अगं मग एका जम्परची शिलाई जर दिली तर, पण म्हणली मला फुल नाहीत पाहिजे म्हणली, मला आकुडकच पाहिजेत. मी म्हणलं घेईल तसं आहेत म्हणलं, कोपरा पत्तर आहेत, कोपराच्या वर पण येतात, एवढं फुल पण येतात म्हणलं, आपल्या घेण्यावर असतं म्हणलं, ऑनलाईन मागवा म्हणली. मला नाहीत की येत घे, मला मी तुला पैसे देते मला मागवून दे. आव म्हणलं माझा ॲड्रेस कुठला, तुम्ही जेवरचं मी भाळवण्याची आणि काय देऊ म्हणलं तुम्हाला, म्हणले मी तुला पैसे देते माझं माग आणि म्हणलं काय तुमचं माप बीप काय मला कळायचंय का. म्हणलं अहो मावशी म्हणलं तसं नसतं म्हणलं. हा काय आलं आपलं कवट्या माकाड बी नुसतं लेकरं तर वासावरच आहे ते बघा. मी आगा ताईच्या इथं डाळिंब तोडायला बे यावं काय डाळिंब मग बरं चेरी तोडायला या. का मॅडम बिर्याणी केली का म्हणा, आले आले विचारा की बिर्याणी केली का म्हणा. उद्या खेळू, उद्या माझ्या आता म्हणताय बी जत्रा कॅन्सल झाली काय आहो ही गावात असंच ठेवा, मी म्हैस आणायची आले की काय पण आहे ते राधा ताई बसले ते इथं मला घेतलं का गावावर. आणि मला तुम्ही आंघोळच करत नाही म्हणून तुम्ही रोज तीच गावन घालता. आगर घातलं तुझ्या मम्मीने माझी. माझं मला घेऊन नका बरं, ते कसं दिसतंय पांढरं झालं तर गाऊन. हा कलर माझा आहे कसलं गोड दिसतंय बघा गोंडस. आमच्या मेघाताई सुंदर दिसते म्हणून शायनिंग हाणते. अयो काय करावं, मला नाव ठेवते मेघाताई म्हणते काळी भंगार आहे, मी शोभत नाही त्यांना मैत्रीण म्हणून तसे करतात. काय म्हणले आती बोलताय आखरीत पाप आखरीत करते करावं असं मी, आखरीत करते पाप मी कुठं फेडल व गरीबावर. जाऊ द्या बघा याचं की माझं पाप मी असे का देवाला कोणच्या बहिरेवाल गावात होय. कुठं जायचं मॅडम, बाया मी हाताकली का मॅडमला. चला पाणी कधी चालू करताय मला, ड्रेस बघायला जाऊ आपण मॅडमने आणलाय. ड्रेस आणलाय बघावं का मेघाताई ही बरोबर आहे का, ही बरोबर आहे का. हे कोण जाऊ तिथं घराचं किती गुलाबी कलर. बरं तिकडून जाऊ आपण मॅडमचा ड्रेस बघू. हे तर माणसाला खायला नाही जनावराला खायला नाही हो का. मेघाताई कशी गवत नाश करायला लागली या का, किती नासधूस चाललाय ह्यांचा.